विशाल पाटलांना काँग्रेसकडून एबी फॉर्म मिळणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी स्वप्नील आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, विशाल पाटलांकडून अपक्ष आणि काँग्रेस असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत, काय माहिती आहे? नक्कीच आम्ही जर पाहिलं तर आपण ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलीच जागा गेल्यामुळे विशाल पाटील हे बंडखोरी करणार हे अटळ होतं। त्यामुळे आज सकाळी विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता। तसेच यासोबतच त्यांनी काँग्रेसकडून देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी विश्वजित कदम, विक्रम सावंत, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील हे सांगलीचे नेते आहेत, ते आग्रही होते। याबाबत त्यांनी वारंवार दिल्लीवारी देखील केली होती। आज देखील विश्वजित कदम, विक्रम सावंत आणि पृथ्वीराज पाटील हे नागपूर येथे गेले आहेत आणि बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्यासोबत त्यांची बैठक होती आहे। याच बैठकीमध्ये काय नेमकं खलबत होतात हे पाहणं औचित्यच असणार आहे। दरम्यान विशाल पाटील यांनी आज सकाळी अपक्ष आणि काँग्रेस असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। उमेदवारी माघार घेईपर्यंत विशाल पाटील यांना काँग्रेसचा एबी फॉर्म देण्याची मुभा देण्यात आलेली आहे। काँग्रेसकडून विशाल पाटलांना एबी फॉर्म देण्यात येतो का आणि सांगलीमध्ये नेमकं काय घडतं, मैत्रीपूर्ण घडणार की चंद्रहार पाटील हे माघार घेणार हे आता पाहणं औचित्यच असणार आहे। अमित।